आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। विश्व यादव संघातर्फे पनवेलमधील तहसील कार्यालयावर यादवजी की लव्ह स्टोरी या चित्रपटाविरोधात मोर्चा काढण्यात आला। चित्रपटात यादव समाजाचा अपमान झाला असून हा चित्रपट कुठेही प्रदर्शित करू नये अशी मागणी करत या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला न्याय द्या म्हणत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या। गेल्या 4 दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले। एकीकडे मराठी पाऊल पडते पुढे अशा घोषणा दिल्या जात असताना धुळे महापालिकेत मात्र उलट चित्र पाहायला मिळते। इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या क्रेजमुळे पालिकेच्या अनास्थेमुळे मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात आले। 52 शाळांपैकी 31 मराठी शाळा बंद पडल्या। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 73 कोटींच्या विकास आराखड्याची कामं सुरू आहेत। जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे ऐतिहासिक चित्र सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत। मंदिर समितीने हे स्पष्टीकरण दिले। वनजमिनी तळजमिनीच्या मागण्यांसह अर्धवेळ कर्मचारी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले। राज्यातील बांधकाम कामगार आणि कुटुंबाच्या मेडिक्लेम योजनेसह 14 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात पुस्तकांचं झाड हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। झाडांच्या फांद्यांना मराठी पुस्तकं बांधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा संदेशही देण्यात आला। मराठी भाषा गौरव दिनी नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंतांनी हजेरी लावली। अमरावती जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गात कार्यरत असलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात 300 पेक्षा अधिक उमेदवार सहभागी झाले होते। बीड इथं उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे या मागणीसाठी जिल्हा न्यायालयातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। याबाबतची कार्यवाही करावी अशी मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली। याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। मुलीचं मृत्यूचं प्रमाणपत्र घेण्यासाठी बारामतीला आलो होतो। बारामतीमध्ये येण्याची ही दुसरी वेळ। पहिल्यांदा मुलीचा मृतदेह घेण्यासाठी आज तिच्या मृत्यूचं प्रमाणपत्र घेण्यासाठी आलो असं उद्विग्न विधान पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी यांनी काढले। रोहित पवार गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असून अपघाताची शहानिशा झाली पाहिजे। रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे। योग्य तपास करून सत्य समोर आलं पाहिजे असं वक्तव्य पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी यांनी केलं।